चला आता आज बनवूया आपण टेस्टी गुलाबजामुन रेसिपीला स्टार्ट करूया। चाशणीसाठी इथे मी 2.5 वाटी साखर घेतले, 3 कप पाणी घेतले। गॅस फास्ट ठेवायचा, साखर सगळी वितळून द्यायची, असं ढवळायचं। साखर सगळी वितळून खाली चिकटणार नाही। वेलचीचे दाणे टाकूया, छान फ्लेवर येतो त्याने। सगळं मिक्स करत राहायचं। मला केसर टाकायचं असेल तर केसर पण टाकू शकता, फ्लेवरसाठी चांगलं। चाशणीला छान उकळी आल्या। गुलाबजामुनची चाशणी दाट नाही करायची, 2-1 तार वगैरे असं काही नको आहे त्याला। नुसतं थोडंसं हाताला चिकट लागलं ना की आपली चाशणी रेडी आहे। पाण्यासारखी नाही लागली पाहिजे, चिकट लागली पाहिजे, म्हणजे आपली चाशणी रेडी आहे। गॅस बंद करून टाकूया आणि चाशणी आधीच बनवून ठेवायची, म्हणजे गरम गरम गुलाबजामुन त्यात सोडता येतं। 1 वाटी इथे मिल्क पावडर घेतली मी, त्याच वाटीप्रमाणे 1 वाटी मैदा घेतला आहे। चिमटीभर खायचा सोडा, आणि ज्या वाटीप्रमाणे मिल्क पावडर घ्याल त्याच वाटीप्रमाणे मैदा घ्यायचा, जास्त नाही कमी नाही। सगळं मिक्स करून घेतलं। अशा प्रकारे आपलं गुलाबजामुनचं प्रीमिक्स रेडी आहे। तर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर ठेवू शकता, मग त्यात घी वगैरे काही नका टाकू, असं सुक्कं स्टोअर करून ठेवा प्रीमिक्स। त्यात टाकले थोडीशी ड्रायफ्रूट पावडर, ऑप्शनल आहे, मला नाही टाकायचं असेल तर नका टाकू। थोडं दूध टाकून पीठ मळून घेऊया। रूम टेम्परेचरचं दूध घेतलं, असं पातळ पीठ मळून घ्यायचं, घट्ट नाही मळायचं, तर एवढं दूध यूज झालं। थोडंसं हाताला घी लावून मळून घेऊया हे सगळं काय। असं मस्त नरम पीठ झालं पाहिजे आपलं। आता गोळी करून घेऊया, सिलेंडर शेप, गोल शेप, मला जो आवडेल त्या शेपमध्ये गोळी करा। रेडी आहे, चला आता फ्राय करू। तेल तापलं आपलं, एक गोळा सोडूया। मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचं, फास्ट गॅसवरती नाही, आता करपून जातो। असं आपलं तेलच चालवत राहायचं। आपल्या गुलाबजामुनला छान सोनेरी रंग आला, आता ह्याला चाशणी सोडूया आपण। आपले टंब फुटलेले गुलाबजामुन रेडी आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।